जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळाल्यानंतर पालकमंत्र्यांनी अगदी ऊट सूट जसं काय जिल्ह्याला आपण भरपूर काही देणार आणि मागच्या पालकमंत्र्यापेक्षा मी काहीतरी वेगळं करून दाखवणार अशा प्रयत्न केला. प्रत्येक मोठ्या म्हणजे 400 मागच्या पालकमंत्र्यांनी 250 कोटीचा जिल्हा नियोजनचा आला तर मी 400 कोटी करणार. म्हणजे कुठेतरी मी त्या पालकमंत्र्यापेक्षा काहीतरी नवीन करीन. त्या पालकमंत्र्यांनी ज्या इकडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या त्यांच्या वादामुळे बदली केली, कुठे हजर झालेल्या त्यांना मत्स्य खात्यामध्ये त्यांनी आपल्याकडे आयुक्त म्हणून घेतला. ज्या पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी सीओना इथे आणलं त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला त्यांनी इथून बदली करून टाकली. हे जे सर्व विषय असताना जिल्ह्यातल्या मच्छीमारांच्या मत्स्य उद्योग बंद मिळाल्यानंतर मच्छीमारांना मी नव्याने खऱ्या अर्थाने काहीतरी देईन अशी वाटलं होतं आणि प्रत्येक छोट्या छोट्या मच्छीमारांना याच्यातून दिलासा मिळेल असं वाटत असताना आज या ठिकाणी मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये मच्छीमारांमध्ये एक चर्चा आहे की बाहेरच्या लोकांवरती बाहेरच्या राज्यातल्या असलेल्या ट्रॉलरवरती किंवा एलईडीवरती कारवाई होते, पण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांकडे कारवाई होत नाही. राजरोज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी करतायत. कोट्यावधीचा हप्ता दर महिन्याला जातो. हा हप्ता अधिकाऱ्यांकडे जातो आहे की पालकमंत्र्याकडे जातो आहे हे मात्र शोध घेणार आम्ही लवकर. यामुळेच खऱ्या अर्थाने जिल्ह्यातले आणि रत्नागिरी जिल्ह्यातले जे 200-250% जे एलईडी धारक आहेत ते संपूर्ण जिल्ह्याच्या असलेल्या ठिकाणी राजरोज मासेमारी करताना जिल्ह्यातल्या जनतेला आणि जिल्ह्यातल्या मच्छीमारांच्या दिसत आहेत. म्हणजे या करण्यासाठी हे मच्छीमारांचं मत्स्य खाते वापरणार आहात का की मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरणार आहात. या ठिकाणी एक अजून एक घोषणा केली होती की अनैतिक धंदे मी बंद करणार. मटका काही काळ बंद झाला होता, पण आता मटकेवाल्यांमध्येच आणि मटका खेळणाऱ्यांमधली चर्चा कानावर येते की जिल्ह्यातून 25 लाखाचा हप्ता आता पोलिसांकडे जातोय, मंत्र्यांकडे जातोय, याचा अजून होत नाही. गुटख्याचा आणि असलेल्या जी प्रत्येक गावागावात मिळणारी दारू गोवा दारू किंवा जो असलेला गांजा चरस हे जे मिळतात गावागावात राजरोज विकले जात आहेत त्याचा अजून हप्त्याच्या ठरवण्याची आमच्या कानावर आली आहे, पण ते पण ठरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्याचबरोबर आज वाळूच्या बाबतीत हा एक आमच्या असलेली कोर्टातली महिला भगिनी आमची 0 पॉईंटवरती डंपरनी ठोकली. काल एक शाळकरी मुलीला डंपरनी त्याच्या मृत झाला पाठमध्ये. म्हणजे अशा पद्धतीने डंपर चालक राजरोज विना परवाना एका पासवर 2-2 ट्रिप जे सूर्य असतानंतर कोणत्याही वाहतूक कशा खनिजाची करू नये हा शासन निर्णय आणि जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय असताना आज रात्रीच्या वेळी जे डंपर जातात त्यांच्यामध्ये असलेले पाठी असलेले वॉचर, त्या वॉचरमुळे आज त्या ठिकाणी 5,000 आणि 3,000 हप्ता मागितला जातो. हा हप्ता कोण घेतो आहे? सत्ताधारी पदाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही चर्चा करतो. म्हणजे जिल्ह्यातल्या जनतेला तुम्ही स्वस्त सोडणार आहात का? आता जिल्ह्यातल्या जनतेच्या असलेल्या ठेकेदारांची बिलं पण उद्या मिळवून देण्यासाठी टक्केवारी मागितली जाईल. आणि ठेकेदारांना बिलं मिळत नाही म्हणून ठेकेदार आता जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांना भेटत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातला विकास हप्त्यावर चालणार आहे. जिल्ह्यातला विकास हा टक्केवारी चालणार आहे. तर मग ह्या असलेल्या कंपनीतल्या एका सदस्याने मालवण पोर्ट आणि कुडाळ पोर्ट याचं टेंडर मॅनेज करण्याकरता टक्केवारी घेतली. एवढंच नव्हे तर अंडरग्राऊंड 350 कोटीचे लाईट जे केबल घालण्याचं काम ते पण काम या कंपनीने मॅनेज केलं.
आणि त्यातून टक्केवारी घेतली. म्हणजे ही टनेज करून टक्केवारी खाण्यासाठी आणि हप्ते घेण्यासाठी आज जिल्ह्यामध्ये निवडून आले. तर जनतेने आता बघावं की आता सर्वसामान्य आता अनैतिक धंदे किंवा 2 नंबरच्या धंद्याकडून घेत आहेत. उद्या 1 नंबरचं पण करणारे बिल्डर किंवा कोण असतील त्यांच्या मागे पण सूत्रकाष्ठ लागून अशा प्रकारचं होऊ शकतं. हे आता उघड झालेलं आहे. जिल्ह्याच्या लवकरच आम्ही नियोजन अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. आमच्या पालकमंत्र्यांनी 400 कोटी जाहीर केले होते, ते कुठे आहे? आणि आम्ही मागे सांगितलं होतं की जिल्ह्यातल्या असलेल्या ठेकेदारांचे 100% पैसे मिळवून दिले तर शिवसेना तुमचा जाहीर सत्कार करेल. पण ते आज कोणत्याही प्रकारे मिळत नाही. ठेकेदार वनवन झाले आहेत. आज ठेकेदारांची परिस्थिती गंभीर झालेली आहे आणि त्या ठेकेदाराच्या परिस्थितीवर कोणत्याही प्रकारचं भाष्य होत नाही. फक्त या ठिकाणी हा प्रश्न सोडवतो, तो प्रश्न सोडवतो, तो करतो. जणू काय मी मत्स्य विभागाला जास्त पैसे आणले. लवकरच माहिती आमच्याकडे येईल, बजेटची माहिती घेईल. जिल्ह्याला किती आले आणि मच्छीमारांना किती मिळणार, बंदराला पण जिल्ह्याला किती आले आणि वाढवण बंदराला किती मिळाले हे पण आम्ही माहिती मिळवू. म्हणजे जनतेला फसवण्याचं काम जिथे होईल तिथे शिवसेना त्यांना उघड करेल. हे मात्र या माध्यमातून आम्ही जनतेला सांगतो आहे. जनतेने लक्षात घ्यावं. 2000 5000 मिळालेले आज हे कशा पद्धतीने वसूल करतायत ते जनतेने लक्षात घेण्याची गरज आहे. तर जनताला वाटतं आहे की आम्हाला 5000 दिले, 10000 दिले, आम्ही मत दिलं, पण त्या मताचा दुष्परिणाम काय होतो आहे हा आता जनतेने संपला.